बिग ब्लास्ट. टुडे इज बिग ब्लास्ट. बूम. नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आज हॅमर किती भारी बनली आहे निफ्टीमध्ये. आज मॉर्निंगला इतका खाली गेला होता मार्केट खिस. आता मी पण डाऊन साईडला प्रॉफिट केला होता, पण नंतर मी वॉच केलं नाही की प्रॉफिट झाल्यानंतर म्हटलं आता डोकं लावण्यात काही अर्थ नाही आहे. डोकं जर लावलं तर लॉस होईल. एकतर 8 दिवस झाला कंप्लीट लॉस होत होता. आज 9वा दिवस आहे. आज प्रॉफिट झाला आहे. नॉर्मली प्रॉफिट झाला, जास्त बी नाही झाला, पण पर डेच्या हिशोबाने 1 दिवसाचा प्रॉफिट झालेला आहे. आता आज आपण बघूया, ॲनालिस करूया 15 मिनिटवर 5 मिनिटवर. चला तर बघू आपण कुठं सेल केलं होतं, कुठं बाय कट करून टाकला. हे आपण 15 मिनिटचा चार्ट लावला आहे. 15 मिनिटला मॉर्निंगलाच आपण ट्रेड घेतला होता. हा 15 मिनिट हा 5 मिनिटवर चेक करूया. 5 मिनिटवर चेक करूया आपण ट्रेड कुठं घेतला होता कुठं नाही. आपण ट्रेड घेतला होता, हे जे क्रॉस झालं आहे म्हणजे ह्या कॅन्डलला आपण ट्रेड घेतला होता. ह्या कॅन्डलला ट्रेड घेतला आपण. आणि मोस्टली मोस्ट इम्पॉर्टन्स ह्या हॅमरच्या जे वरती गेलं इथं आपण काढून टाकलं, म्हणजे जास्त काय प्रॉफिट बी झालं नाही जास्त, पण झाला मीडियमपैकी प्रॉफिट झालेला आहे. आणि मार्केट बघा आज किती मस्त मूव्ह केलेलं आहे. फर्स्ट टाईम मॉर्निंगलाच सकाळी जेव्हा ओपन झालं तेव्हा गॅप डाऊन ओपन झालं. डबल थोडंसं वरती आणून डबल थोडंसं कालच्या क्लोजिंगपासून रेजिस्टन्स घेऊन खाली आलं परत. इथं आपण बघितलं नाही, पण इथं म्हणलं आता इथून पुढे हे खाली जाईल थोडंसं. हे चांगल्यापैकी खाली गेलं होतं इथपर्यंत, चांगला प्रॉफिट दाखवत होता, पण इथं म्हटलं हे अजून खाली जाईल. पण इथं जी ह्याने हॅमरची जी दुसरी कॅन्डल आहे त्या कॅन्डलमध्ये आपण काढून टाकलं. नंतर वॉच पण केलं नाही. म्हटलं नंतर जर प्रॉफिट लॉस जर वॉच करत बसलं तर ट्रेड घेऊ आपण आणि नंतर लॉस होईल जास्तच. पण हे बघा, हे ऑप्शनने एक दीड तास एक रेंजमध्ये केल्यानंतर हे बघा एकच कॅन्डल किती मोठी बनवली 42 पॉईंटची. नंतर बाईंग साईडला तर बघा, हे बाईंग साईडला तर आपण एक पण ट्रेड कॅन्डल बनवलं नाही. एक शेवट कर एक 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 आणि शेवट क्लोजिंग पण एकदम ग्रीनमध्ये दिली आहे. म्हणजे किती आपण जर बायचान्स 424 तर डायरेक्ट 2600 म्हणजे 200-250 पॉईंटचा मुवमेंट निफ्टीमध्ये, ते बी वन वे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे निफ्टीमध्ये असल्यामुळं. निफ्टीचे क्वांटिटी जास्त असल्यामुळं निफ्टीला 75 क्वांटिटीने ट्रेड घ्यावा लागतो आणि मार्जिन पण जास्त राहतं. 1 रुपया म्हणजे वरी खाली गेलं की 75 खाली वरी होतात. आणि ह्याचे जर नाही म्हटलं तरी 60-70-100-200 पॉईंट म्हणल्यावर आज एक्सपायरी होती परत निफ्टीची. त्याच्यामुळं जास्तच बिग 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 ब्लास्ट झाला आहे आज. आणि असा ट्रेड फक्त महिन्यातून किंवा हप्त्यातून एखाद वेळेस भेटतो. जास्त तर मोस्टली इम्पॉर्टंट जर मंथलीमध्ये 4 दिवस असं ट्रेड भेटतो एका मंथली 2 महिने. 15 मिनिट तर किती भारी दिसतोय. हे जे ब्रेक केला इथून 24,000पासून तर डायरेक्ट केला ते 26,000 म्हणजे 24,600 पर्यंत, म्हणजे 200 पॉईंट वन वे रॅली गेली आहे. ती बी आपण इथं 3 वाजता जर काढले असतं तरी ओके काम झालं असतं. पण आपल्याला सकाळी मॉर्निंगमध्ये प्रॉफिट झाला होता ना, त्याच्यामुळे नंतर काय डोकं लावल्यात काही अर्थच नव्हता. त्याच्यामुळे आपण काय जास्त बघितलं, वॉच पण नाही केलं. आता बघूया उद्यासाठी काय चार्ट होतं आणि काय नाही. तर मस्तपैकी एक कॅन्डल बनली आहे ग्रीन कलरची. तर उद्याच्याला ग्रीन म्हणजे ते बाईंगसाठी जर ह्याच कॅन्डलच्या आतमध्ये 2-3 कॅन्डल, एक किंवा 2 कॅन्डल बनले आणि नंतर जर क्रॉस केलं बाईंग साईडला आपण एक एंट्री घेऊ शकतो. सेलिंगसाठी उद्याच्याला डायरेक्ट ह्या कॅन्डलच्या खालती गेल्यावरच सेलिंगसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. पण उद्याच्याला बाईंगसाठी आहे आज उरलेला. आता शॉर्ट कवरिंग होईल उद्याच्याला. बाकीचे राहिलेले ज्यांनी लॉंगमध्ये गेलेलं आहेत ते उद्याच्याला आपली एक्झिट करून टाकतील. उद्याच्याला फक्त ह्या रेंजमध्ये थोडंसं मॉर्निंगला ओपन झालं तरी ह्या 24,666च्या वरती गेला एक ट्रेड भेटू शकतो 70-80 पॉईंटचा. म्हणजे जवळपास मोस्टली 100 पॉईंटचा भेटू शकतो 1 पॉईंट. विकलीमध्ये पण आता हे थोडीशी रिव्हर्सल केली असेल. डोजी कॅन्डल टाईप बनले म्हणजे आज विकलीला उद्या दिवस बाकी आहे. उद्याचं कसं क्लोज होतं कसं नाही त्याच्या हिशोबाने आपण आता परदेशाला बघूया. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. जर नाही आपल्या चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा. थँक्यू.